अकोला शहरात विश्व हिंदू परिषदेतर्फे रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला। राजराजेश्वर मंदिरापासून निघालेल्या या शोभायात्रेत ढोल ताशांचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद, रस्त्यांवर रंगीबेरंगी रांगोळी आणि हजारोंच्या कंठातून निनाद राहणारा जय श्रीरामाचा जयघोषानं राजेश्वर नगरी न्हाऊन निघाली। यंदाच्या शोभायात्रेत धार्मिक सामाजिक संदेश देणारे चित्ररथ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। शोभायात्रेच्या अग्रस्थानी हरिहर संस्थानचा राम दरबाराचा रथ होता। अकोलेकरांनी ठिकठिकाणी या शोभायात्रेचं मोठं जल्लोषात स्वागत केलं। हजारो रामभक्तांसाठी जल, चहा, अल्पोहार, सरबतची व्यवस्था अकोल्यातील सेवाभावी आणि धार्मिक संस्थांनी केली होती। श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समिती आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले। शोभायात्रेत सहभागी झालेल्या 25 आकर्षक चित्ररथ दिंड्यांनी भाविकांचं लक्ष वेधलं। तसेच शोभायात्रेत महापुरुषांच्या वेशभूषेत अश्वांवर आरूढ असलेले चिमुकले सर्वांचं लक्ष वेधून घेत होते।